केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला म्हणून घोषित, कुठलाही उशीर न करता दोषींविरोधात कठोर कारवाई करणार सरकार, राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध, बैठकीमध्ये प्रस्ताव पारित। लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटकांसह अतिरेकी डॉक्टर उमरने खरेदी केलेली I-20 गाडीही जप्त, शोध सुरू। अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटकं जमा करत होते। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी, 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता। मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा। दिल्ली स्फोटानंतर लष्कर-ए-तोयबाची POK मध्ये बैठक, दहशतवाद्यांचं फुलांची उधळण करत स्वागत। अब्दुल रऊफ आणि रिजवान हनीफमध्ये बैठक, रिजवान हनीफ लष्करच्या POK युनिटचा उपप्रमुख असल्याची माहिती। देशातील 5 प्रमुख विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबईसह दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, तिरुवनंतपुरम या विमानतळांचा उल्लेख, इंडिगोला ही धमकीचा मेल। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड, सचिवपदी उन्मेष खानविलकर तर कार्यकारिणीच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर। शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह तसेच आमदार अपात्रता प्रकरणी 21 जानेवारीला सुनावणी होणार। सुनावणी वेळेस दोन्ही बाजूंना 3-3 तासांचा वेळ कोर्टाकडून देण्यात येणार। सुनावणीची बतावणी सुरू, प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल यावर आजही ठाम विश्वास। शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर उद्धव ठाकरेंची टीका। फुकटचा ताठा आणि नाव उबाठा, मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, साधा बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका। स्थानिक पातळीवरती निर्णय घ्या, एकमेकांविरोधात लढा तर टीका टाळा, महायुतीच्या बैठकीत खास रणनीती ठरली। नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी कोल्हापुरात काँग्रेसची राजू शेट्टींसोबत युती, तर कोल्हापूरसह सातारा, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील युतीसाठी वंचितचा प्रस्ताव, भाजप विरोधात लढण्याची भूमिका। मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर, फडणवीसांच्या हस्ते 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन केले जाणार। नरभक्षक बिबट्या दिसताच गोळ्या घाला, वनमंत्री गणेश नाईकांचे कठोर निर्देश, आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करणार नाही, वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार, नाईकांची माहिती। अहिल्यानगरमधील खारेक अर्जुने गावात बिबट्यानं 5 वर्षीय मुलीला उचलून नेलं, MIDC पोलीस, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी, अंधारामुळे शोधकार्यात मोठे अडथळे। पुण्याच्या ओतूरमध्ये बिबट्याची दहशत, बिबट्याची दुचाकी स्वारावरती झडप, शेतकरी गंभीररित्या जखमी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद। मनसे नेते राजू पाटलांचे भाऊ विनोद पाटील यांच्या घरी ईडीचा छापा, लोढा ग्रुपमध्ये भ्रष्टाचार प्रकरणात विनोद पाटलांची 10 तास चौकशी, डोंबिवलीतील पलावा येथील घरी छापेमारी। KDMCच्या प्रभा कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत केळवण पार्टी, कामकाज बाजूला ठेवून अधिकारी कर्मचाऱ्यांची मेजवानी, संबंधितांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। मिरजमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये पोलिसांनी हत्येचा कट उधळला, निखिल कलगुडजी या खुनातील आरोपीच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला रिव्हॉल्व्हरसह पकडलं, आणखी 3 संशयित फरार। सांगलीमध्ये दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहितेंची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या, हल्ल्यानंतर संतप्त जमावाकडून हल्लेखोर शाहरुख शेखला बेदम मारहाण, या हाणामारीमध्ये हल्लेखोराचाही मृत्यू। अमरावतीच्या बडनेरामध्ये लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावरती जीवघेणा हल्ला, मित्रांनाच जुन्या वादातून हल्ला करत पळ काढला, घटनेचा व्हिडिओ, लग्नात उडत असलेल्या ड्रोनमध्ये शूट।